अभंगही लिहून ठेवणार आहे, परंतु माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यात मी असं ऐकलं नाही. फक्त आदरणीय परमपूजनीय राऊत बाबा यांनी एकदा तो अभंग घेतला होता. तो अभंग म्हणजे जे ते कीर्तन करावे ते अन्न सेवा, हा अभंग आहे. त्याच्यामधून द्रव्य म्हणजे संपत्ती घेणं देणं सुद्धा निषिद्ध मानला आहे त्या काळात. कारण मानधनापोटी पाकिटापोटी फिरणारे भरपूर आहेत, त्यांची गणती कमी नाही. मग आपण जगतोय कोणाच्या जीवावर, कोणाच्या संपत्तीवर, कोणाच्या साहित्यावर. साहित्य म्हणजे लिखाण, तो पंचमवेद आपण मानतो. संत तुकाराम महाराजांची गाथा, त्या गाथेतील अभंगावर सर्रासपणे कीर्तन होतं. आपण थोडस त्यांच्या जीवनाचाही अभ्यास केला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. असो, या ठिकाणी मी इतरांना नावं ठेवण्यासाठी उभा राहिलो नाही आणि तुम्ही मला ते बोध करण्यासाठी बोलवलेलं नाहीये. विषयाच्या अनुषंगाने जे आलं तर मग छत्रपती शिवरायांना तुकाराम महाराजांनी निरोप पाठवला, हत्ती घोडाच्या मध्ये येतो बऱ्याच न पडे, आणि तुमचं जे सर्व धन आहे ते धन आम्हाला निषिद्ध आहे. तुमचे रवित्त ते मज आम्हाच नाही म्हटले का, तेच सांगायचं होतं मला. आम्हाच नाही, कारण तुकाराम महाराजांना माहित होतं की माझ्या नंतरचे येणारे कसे 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 निघतील. 5, 11, 51. आणि आजकाल काय झाले, जेवढं वजनदार पाकिट तेवढा मोठा महाराज, आणि काहीच न घेणाराला त्याच्याबद्दल बोललं जातं काय नाही, काही येत नसेल एवढं म्हणून काही येत नाही. असो, विषय वेगळा आहे. ते जे धन छत्रपती शिवरायांनी पाठवलं होतं त्या धनाला माती समान लेखले संत तुकाराम महाराजांनी. मृत्तिके समान, मृत्तिके समान, मृत्यू के नाही, मृत्तिके समान. मृत्तिका म्हणजे माती, मातीच्या समान ते धन दौलत छत्रपती शिवरायांनी पाठवलेली संत तुकाराम महाराजांनी मानली, आणि ते तसं त्या तसं पुन्हा पाठवून दिलं. मग तुकाराम महाराजांचं वैराग्य आणि त्यांची भक्ती पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनाही वाटलं की यावं बसावं, आपणही थोडक्यात या धर्म